राज्यातली 1000 एकर जमीन ही दिली गेली आणि एक प्रकारे राज्य सरकारवर आरोप करण्यात आलेला आहे। या आरोपाबद्दल कोणाला दिली ते मी आरोप काय बघितला पण नाही, भाषाने ऐकलं नाही, कोणाला नाव बिव घेतलं का? अदानींचं नाव नाही घेतलं। अदानींचं तर नाव घेतातच आहेत ना ते, त्यांनी म्हटलं गेल्या 10 वर्षात अदानींनी एवढी सगळी संपत्ती मिळवली, एवढे सगळे तुम्ही आंदोलन दिलं ते त्यांचं। मुख्यमंत्र्यांनी ते व्हिडिओ पण दाखवले ना। शेवटी राज्याचा विकास करायचा असेल तर कोण आणणार पैसे, कोण लावणार पैसे? हे तर तिकडे लंडनमध्ये लावतात, तिथं नाही लावत, मग उद्योजकच लावणार ना। आणि त्याचा व्हिडिओ मुख्यमंत्र्यांनी दाखवला ना। आणि मी त्याच्या आधी भाषणात पण सांगितलं होतं की ज्या अदानींचं जे सेकलिंग कंपनी होती अगोदर त्याचं रद्द करून कोर्टामध्ये जाऊन रद्द करून अदानींना काम दिलं ना। मग काम दिल्यानंतर जेव्हा तुम्ही सरकारमध्ये होता तेव्हा ते चांगले होते, तुम्ही सरकारच्या बाहेर गेलात की ते वाईट झाले, असं कसं काय होऊ शकतं?